नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाईट. मंडळी, एव्हाना ही बातमी तुमच्याही कानावरती पडलेली असेल आणि ही बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची. त्याचं झालं असं, आज अजित पवार ज्यावेळी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सभा घेण्यासाठी येत होते, त्यावेळी विमान लँडिंगच्या अवघे 33 सेकंद आधी त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. या 4 जणांमध्ये स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश होता. आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या जवळपास लागोपाठ 5 ते 6 सभा होत्या आणि या सभांसाठी अजित पवार हे नेहमीप्रमाणे पहाटे 6च्या दरम्यान हे बारामतीमध्ये येत होते आणि बारामतीमध्ये येत असतानाच बारामती तालुक्यातल्याच एका शेतामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी तिथे जाळ झाला आणि हवेमध्ये धुराचे लोट पसरलेले होते. सुरुवातीला त्या विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. तसेच अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या साथीदारांना, पायलट, को पायलट यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र हे उपचार सुरू असतानाच अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या साथीदारांची प्राणज्योत मालवलेली आहे. मंडळी, अजित पवार यांच्याबद्दल काय बोलावं? एक धडाडीचा नेता, स्पष्ट वक्तेपणा आणि जवळपास 7 वेळा उपमुख्यमंत्री पद गाजवलेला हा नेता आहे. शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून आजवरती त्यांच्याकडे पाहिलं जातं. अजित पवार यांचा शब्द म्हणजे शब्द, अजित पवार दिलेला शब्द कधीही मागे घेत नाहीत, अशी त्यांची ओळख आहे. राजकारणामध्ये अजित पवार यांच्याकडे गेलं की ते काम होणारच, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची ओळख राहिलेली आहे. अजित पवार यांचा शब्द, त्यांचा दबदबा, राजकीय दरारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या राजकारण्यांना एक आदर्श घालवून देणारा हा नेता आहे आणि तो म्हणजे पहाटे पहाटे कामाला लागणं. अजित पवार यांनी कायम पहाटे 6 वाजता ते कामाला हजर होतात, अशी त्यांची ओळख राहिलेली आहे आणि त्याच्यावरून कित्येकदा ते मीडियामध्ये सुद्धा आलेले आहेत. मात्र आज त्यांचं मीडियामध्ये येणं हे काहीतरी वेगळंच होतं. आज अशा पद्धतीने ज्यावेळेस बातमी सांगतोय त्यावेळेस आम्हालाही पुढचे शब्द फुटत नाहीयेत, शब्द सुचत नाहीयेत. कारण ही बातमी सांगत असताना जसे तुमच्या कानावरती ही बातमी पडतीये, तुमचा विश्वास बसत नाहीये, अगदी त्याच पद्धतीने आम्ही ज्यावेळेस बातमी सांगतो त्यावेळेस आमचाही या बातमीवरती विश्वास बसत नाहीये. पण दुर्दैवानं ही गोष्ट खरी आहे. आज बारामतीमध्ये अजित पवार यांचं काली निधन झालं. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतलेला आहे आणि त्यांच्या या जाण्यामुळे जवळपास 4.5 दशकांचं राजकीय पर्व हे एका क्षणामध्ये संपुष्टात आल्याचं आपल्याला म्हणावं लागतंय. बाकी आता अजित पवारांचा हा अपघात की घातपात याकडे नेमकं कसं बघावं हे अजून तरी सुचत नाहीये. मात्र ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे त्याला नेमकं काय म्हणावं? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये जरूर कळवा.